बरं तू ये, आम्ही वाट पाहतोय. आणि हो आई, घातलं ना स्वानंदीला काहीच सांगू नको. अजिबात नाही, अजिबात. हे बाय. नीलता येतोय. ये. बायको तू ग्रेट आहेस यार. इतकं सगळं होऊन गेलं पण तू काहीच सांगितलं नाहीस माहेरी. तुझा गप्प बसा खूप मिस करतो. गप्प बसा. आय लव्ह यू टू. वच्छी मावशी, त्या विमीबाईच्या थुंकीवर तरी विश्वास ठेवाल का हो तुम्ही? बरोबर आहे तुझी ती विम्मी आणि टिम्मी आणि तुझी ती बाईसाहेब. ठेवू दे त्या दोघींना झिम्मा. मला तुमच्या भानगडीतच पडायचं नाहीये. असं कसं म्हणता वच्छी मावशी? मला नीट काहीच कळलं नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो ना. ए भाई, एक कप देगा रे चाय, आज देगा क्या? अर्थ नाही वागण्यात. स्वानंदी ताई कोणाचं लग्न मोडतील असं वाटतंय का हो तुम्हाला? अजिबात नाही. का? नील ओळखतो की चांगलं स्वानंदीला. त्याने नाही सांगितलं तिच्याबद्दल. आणि बाळू, तुम्हाला याच्यात गुंतवू नकोस. हा, ते तुमचं तुम्ही बघत बसा. तुम्हाला तुझं घरचं सांग कसं आहे. माझं जाऊ द्या हो. नील साहेबांना खरं वाटलंय ना. आणि स्वानंदी ताई काय माफी मागायला तयार नव्हत्या. का मागेल ती माफी? तिचं काही चुकलंच नसेल तर का मागावी तिने माफी? तरी पण त्यांना घर सोडून जावं लागलं ना. काय काय म्हणालास तू? काय म्हणालास? अहो, रात्रीच निघून गेल्यात त्या माहेरी. त्याही एकट्याच गेल्यात. बाळू, वाईट झालं रे. नीलनी नाही अडवलं तिला. मला तरी वाटतंय नील साहेबांनीच त्यांना माहेरी पाठवलं असावं. आणि तू मला हे आत्ता सांगतोयस? तू तेव्हाच्या तेव्हा फोन करून का नाही सांगितलंस बाळू? अहो, पण मी नव्हतो ना घरी. त्याचं काय झालं, माझा मित्र जायचा होता ना शिरखेडला, म्हणून घरच्या लोकांसाठी सामान पैसे द्यायचे होते म्हणून गेलो होतो मी. तू ना भरोशाच्या म्हशीला तोंड गायस. काही एक कामाचा नाहीये. वाईट झालं रे, वाईट झालं. म्हणून ती बाहेर गेली. बाई, वच्छी मावशी, मला ना हे सगळं विचित्रच वाटतंय हो. विचित्रच आहे ते. अरे, त्या ललिताने अपमान केल्यानंतर परत तुमच्या दारात पाऊल ठेवायचं नाही असं ठरवलं होतं रे मी. जळली मेली ती कोणती विम्मी टिम्मी आणि ही तुझी ललिता. दोघी मिळून काहीतरी कारस्थान परत खेळायला सुरुवात केली त्यांनी. म्हणून तर मी तुम्हाला सांगायला आलो ना हे सगळं वच्छी मावशी. हो, फार लवकर आलास रे बाळू. आनंदी सासरी परत जाऊ नये यासाठी आता ललिता आटोकाट प्रयत्न करणार. बघ तू. नाही, मला देशपांड्यांना जाऊन सांगितलंच पाहिजे. जाऊन सांगितलंच पाहिजे, त्याशिवाय इलाज नाही रे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे, आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे, कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो,
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?